नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर सॅम. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल MSV इंडियामध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फंक्शन कसं वर्क करतं आणि फंक्शन कॉल कसं करायचं, मेन फंक्शन आणि त्याचे सब फंक्शन, आणि मेन फंक्शन मधून फंक्शनला कॉल कसं करायचं. तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हेरिएबल. आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? व्हेरिएबल्स. आणि व्हेरिएबल्स कसे वर्क करतात C++ मध्ये, राईट. तर व्हेरिएबल बघण्यापूर्वी आपण प्रत्यक्षात प्रोग्रामर्स बघणार आहोत, पण त्याच्यापूर्वी आपण एक एनॉलॉजी थोडी समजून घेऊया, म्हणजे की समजायला आपल्याला सोपं जाईल. तर मित्रांनो, हा त्रिकोण दिसतोय. व्हेरिएबल कसं वर्क करतं की जसं की स्टेट आणि नेम टेरिटरी जे कोऑर्डिनेशन मध्ये काम करतात, जरा तसंच हे व्हेरिएबल्स सुद्धा वर्क करतात, बरोबर. तर ह्या इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल की हा त्रिकोण जो आहे तो कंट्री दाखवतोय. कन्सिडर करा, हा त्रिकोण जो आहे तो कंट्री दाखवतोय आणि सर्कल आणि चौरस, सर्कल आहे तो स्टेट दाखवतोय आणि चौरस जो आहे तो युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश दाखवतोय, बरोबर. तर मित्रांनो, ए, बी आणि सी हे काय आहेत? तर ए जो आहे तो स्टेटचा एक कायदा आहे किंवा स्टेटने एक कायदा केलाय, एक रूल केलेला आहे, बरोबर. बी जो आहे तो युनियन टेरिटरीने एक कायदा केलाय किंवा रूल केलाय, बरोबर. तुम्ही युनियन टेरिटरीला स्टेट 2 सुद्धा म्हणू शकता, स्टेट 1, स्टेट 2, कारण कन्फ्युजन होईल तुमचं की कंट्री युनियन टेरिटरीला गव्हर्न करतं, त्यासाठी तुम्ही स्टेट 2 सुद्धा म्हणू शकता. कन्सिडर करा युनियन टेरिटरी बी. बी हा एक कायदा केलाय, एक रूल आहे, आणि सी हा कायदा केलाय सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे कंट्रीचा हा रूल आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा कायदा आहे सी नावाचा, बरोबर. तर मित्रांनो, मला सांगा, आता मी स्टेट मध्ये जातो. तर स्टेट मध्ये ए काय करतो? स्टेट मध्ये तर ए नावाचा कायदा लागू होतोय, तर तिथल्या लोकांना ए नावाचा कायदा लागू होईल, बरोबर. बरोबर. त्याचबरोबर सी नावाचा कायदा स्टेट मध्ये लागू होईल का? नक्कीच होणार, कारण तर गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे, रूल आहे. तर तो ऑटोमॅटिक डायरेक्टली लागू कोणाला होईल? स्टेटला पण लागू होणार. तर सी नावाचा कायदा स्टेटला लागू होईल का? होईल. युनियन टेरिटरीला लागू होईल का? होईल. म्हणजे की स्टेट मध्ये दोन कायदे झाले, एक ए वाला कायदा स्वतःचा, ए नावाचा, आणि सी कंट्रीचा, बरोबर. नंतर युनियन टेरिटरी मध्ये दोन कायदे लागू झाले, एक बी नावाचा जो की स्वतःचा कायदा आहे, आणि सी नावाचा जो की कंट्रीचा आहे, बरोबर. दुसरी इमेज बघूया. आता ह्या केस मध्ये बघा की स्टेटनं अजून एक कायदा लागू केला, त्याचं नाव सीच आहे, बरोबर. त्याचे कंटेंट वेगळे असू शकतील, त्याच्या आतली इन्फॉर्मेशन वेगळी असू शकेल, पण नाव त्याचं काय आहे? सी आहे. आणि युनियन टेरिटरीने पण काय केला? सी नावाचाच कायदा लागू केला. मला आता सांगा, कायदा कोणता लागू तिथल्या लोकांना, स्टेट मधल्या लोकांना कोणता कायदा लागू होईल? कंट्रीचा सी का स्टेट स्वतःचा सी? तर आपण बॉटम टू टॉप जाऊया, म्हणजे की एक स्टेट कडून कंट्रीकडे जाताना सी चा कायदा लागू होईल तिथल्या लोकांना. त्या स्टेटला स्वतःचा सी नावाचा कायदा त्यांनी डिक्लेअर केलाय, तो लागू होईल, बरोबर. नंतर युनियन टेरिटरी मध्ये आता कोणता कायदा लागू होईल? तर स्वतःचा जो त्यांनी कायदा डिक्लेअर केलाय सी नावाचा, तो लागू होईल, बरोबर. आणि कंट्रीचा तो तसाच राहील, बरोबर. हे कशामुळे झालं? कारण की सी नेम त्या कायद्याचं सेम आहे, की हा पण सीच कायदा आहे आणि हा पण सीच कायदा आहे, बरोबर. म्हणून स्टेट स्वतःचा सी कायदा लागू करेल, युनियन टेरिटरी सी स्वतःचा सी नावाचा कायदा लागू करेल, आणि तो कंट्रीचा सी कायदा लागू करणार नाही. मग आता समजा एखाद्या स्टेटला, एखाद्या युनियन टेरिटरीला
कंट्रीचा सी नावाचा कायदा पण लागू करायचा आहे. कंट्रीचा सी नावाचा कायदा लागू करायचा आहे. तर काय करायला पाहिजे? तर असं जर करायचं असेल, स्वतःचा कायदा सी नावाचा लागू करायचा नाही. समजा हा स्टेट सर्कल स्टेट आहे, त्याला सी नावाचा कायदा लागू करायचा नाही स्वतःचा. कुणाचा कायदा लागू करायचा आहे? सी कंट्रीचा सी नावाचा कायदा त्याच्या स्टेटमध्ये लागू करायचा आहे. तर काय करता येईल? तर स्टेट असू द्या किंवा युनियन टेरिटरी असू द्या, ते दोघ जण काय करतील? त्या कायद्याच्या पुढं हे ऑपरेटर यूज करतील. आणि ह्याला सी प्लस प्लस मध्ये या ऑपरेटरला म्हणतो आपण स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. 2 कोलन डबल कोलन सारखे दिसतात, त्याला आपण काय म्हणतो? स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. बरोबर. तर आपण 3 केस बघितल्या. बरोबर, 3 केस बघितल्या. कोणत्या 3 केस? पहिली केस CAP असे 3 कायदे आहेत. ए कायदा स्टेट पुरता मर्यादित आहे, बी कायदा युनियन टेरिटरी पुरता मर्यादित आहे आणि सी कायदा स्टेटला पण लागू होतो आणि युनियन टेरिटरीला पण लागू होतो. सेकंड केस, जर स्टेट आणि युनियन टेरिटरीने कंट्रीच्या सी नावाच्या कायद्यासारखाच कायदा जर त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केला तरी स्वतःचा कायदा लागू होतो. स्टेटला स्वतःचा सी कायदा लागू होईल, युनियन टेरिटरीला स्वतःचा सी कायदा लागू होईल. थर्ड केस, तुम्हाला जर कंट्रीचा कायदा लागू करायचा असेल तर तुम्ही एक ऑपरेटर यूज करणार, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. तर हे प्रोग्रामिंग मध्ये कसं ते आपण बघूया. प्रोग्रामिंग मध्ये कसं वर्क करतं ते बघूया. तर मित्रांनो, सी नावाचं 50, तर इथे कायद्यामध्ये त्यालाच आपण काय म्हणूया? व्हेरिएबल. त्याला काय म्हणूया? व्हेरिएबल. तर C इज इक्वल टू 50 हा कंट्रीचा कायदा आहे, कंट्रीचं व्हेरिएबल आहे असं कन्सिडर करा. आणि B इज इक्वल टू 4 हे युनियन टेरिटरीचं काय आहे? व्हेरिएबल किंवा कायदा आहे हे कन्सिडर करा. आणि इंटिजर A इज इक्वल टू 10 हा राज्याचा कायदा आहे, राज्याचं व्हेरिएबल आहे असं कन्सिडर करा. मेन हा माझं राज्य आहे, माय फंक्शन हे माझं युनियन टेरिटरी आहे आणि हा मेन प्रोग्राम जो आहे हा माझा कंट्री आहे. आणि सी नावाचा 50 नावाचा हा व्हेरिएबल आहे. तर इथे ए बी यांना म्हणायचं ग्लोबल व्हेरिएबल. यांना काय म्हणायचं? ग्लोबल व्हेरिएबल. काय म्हणायचं? ग्लोबल व्हेरिएबल. सॉरी. यांना काय म्हणायचं? लोकल व्हेरिएबल. यांना काय म्हणायचं? लोकल व्हेरिएबल. कुणाला? बी ला आणि ए ला काय म्हणायचं? लोकल व्हेरिएबल. आणि C50 ला जो की कंट्रीचा कायदा आहे, कंट्रीचं व्हेरिएबल आहे, त्याला काय म्हणायचं? ग्लोबल व्हेरिएबल. बरोबर, ग्लोबल व्हेरिएबल. तर पटापट आपण समजून घेऊया. ह्या प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन आहे आणि माय फंक्शन नावाचं एक फंक्शन लिहिलंय. मेन फंक्शन मधून माय फंक्शनला कॉल जातो. माय फंक्शनचं स्वतःचं व्हेरिएबल आहे बी नावाचं आणि इथे डिस्प्ले करताना बी पण डिस्प्ले केलाय आणि व्हेरिएबल माय फंक्शन सी पण डिस्प्ले केलाय. इथे डिस्प्ले करताना मेन फंक्शन मध्ये ए पण डिस्प्ले केलाय आणि सी पण डिस्प्ले केलाय. बरोबर. तर आता पहिली केस कशी वर्क करते ते आपण बघूया. पहिली केस काय होती आपली? पहिली केस काय होती? तर ही सी व्हेरिएबल आहे, कंट्रीचा सी व्हेरिएबलला आपण ग्लोबल व्हेरिएबल म्हणूया, ए आणि बी ला लोकल व्हेरिएबल म्हणूया. तर ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे? जर मला ए ऍक्सेस करायचा असेल तर स्टेटचा स्वतःचा ए ऍक्सेस होईल, बी ऍक्सेस करायचा असेल तर युनियन टेरिटरी स्वतःचा बी ऍक्सेस करेल आणि सी ऍक्सेस करायचा असेल तर स्टेट मध्ये पण ऍक्सेस होईल आणि युनियन टेरिटरी मध्ये पण ऍक्सेस होईल. तर हे एक्झाम्पल बघूया. बरोबर. आता ह्याचा आउटपुट काय असेल मित्रांनो? तर बी 4 यायला पाहिजे. स्वतःचा फंक्शनचं व्हेरिएबल आहे बी, स्वतःचं फंक्शनचं व्हेरिएबल बी इथे 4 यायला पाहिजे आणि सी हे ग्लोबल व्हेरिएबल आहे 50 ते इथे आउटपुट यायला पाहिजे. नंतर मेन फंक्शनच आहे ना हे,
हे एक आहे स्टेट सारखं वर्क करेल, तर A 10 यायला पाहिजे आणि C जे की ग्लोबल व्हेरिएबल आहे 50 ते यायला पाहिजे. तर बघूया आपण बिल्ड आणि रन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे बघा व्हेरिएबल इन माय फंक्शन बी ह्या लाईनचं आउटपुट आले 4. व्हेरिएबल इन माय फंक्शन सी ह्या लाईनचं आउटपुट आले 50. आपण कुठेही डिक्लेअर केलं नाही सी व्हेरिएबल ह्या फंक्शन मध्ये. मग हे कुठून ऍक्सेस झालं? कंट्रीचा कायदा ऍक्सेस झाला. कंट्रीचं व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल ऍक्सेस झालं सी 50. तसंच इथे पण बघा माय फंक्शन व्हेरिएबल इन मेन इज 10 जो की हा स्वतःचा व्हेरिएबल आहे 10 आणि व्हेरिएबल मेन इज सी इज 50 जो की ग्लोबल व्हेरिएबल आहे सी. तर ही फर्स्ट केसचं आउटपुट तुम्हाला इथे दिसत आहे की ग्लोबल व्हेरिएबल स्वतःचं व्हेरिएबल नसेल तर ग्लोबल व्हेरिएबल ऍक्सेस होईल जे कोणता आहे सी नावाचा. बरोबर. तर आता दुसरी केस बघूया. दुसरी केस काय आहे तर समजा मी सी नावाचं व्हेरिएबल ह्या मेन फंक्शन मध्ये पण क्रिएट करतोय आणि सी नावाचं व्हेरिएबल फंक्शन मध्ये पण क्रिएट करतोय सी 11 नावाचं आणि मेन फंक्शन मध्ये पण क्रिएट करतोय सी 20 नावाचं. आता मित्रांनो आउटपुट काय असेल ते तुम्ही सांगा. ऍक्च्युअल मध्ये आपण ही सेकंड केस म्हणून बघितली होती. तर ह्याच्यामध्ये काय असेल सी स्वतःचं कंट्रीचं व्हेरिएबल आहे, स्टेटचं सी व्हेरिएबल आहे, युनियन टेरिटरीचं सी नावाचा व्हेरिएबल आहे. तर मित्रांनो स्वतःचं व्हेरिएबल डिस्प्ले होईल नाही की कंट्रीचं असं वर्क करेल. म्हणजे की आता आउटपुट यायला पाहिजे B4 C11 जे की लोकल व्हेरिएबल आहे, A10 आणि C20. बरोबर. तर हे व्हेरिएबल यायला पाहिजेत. तर बघूया आपण आता येते का आउटपुट तसं खात्री करून घेऊया. नक्कीच 4 11 11 काय आहे हा फंक्शनचं स्वतःचं व्हेरिएबल आहे 11. A अगोदर आपण डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल आहे आणि C20 हे मेन फंक्शनचं ह्या मेन फंक्शन जी की आपण बॉडी लिहिली या ब्रॅकेट मध्ये मेन फंक्शनची त्याचं व्हेरिएबल आहे 20 आणि ते डिस्प्ले होत आहे. बरोबर मित्रांनो. तर आता आपण तिसरी केस बघूया. थर्ड केस. थर्ड केस मध्ये काय सांगितलंय समजा स्वतःचं व्हेरिएबल आहे सी नावाचं पण मला ऍक्सेस काय करायचं आहे कंट्रीचं व्हेरिएबलच ऍक्सेस करायचं आहे. कंट्रीचा कायदाच मला लागू करायचा आहे. तर मी काय करणार मी एक स्पेशल ऑपरेटर यूज करतोय स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर हे त्याचं नाव आहे. तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला कंट्रीचं व्हेरिएबल ऍक्सेस होईल, ग्लोबल व्हेरिएबल ऍक्सेस होईल. तर बघूया प्रोग्राम मध्ये. तर मला इथे काय करावं लागेल मला आता माहित आहे की 11 नावाचे व्हेरिएबल ऍक्सेस होते. मी काय करणार स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर मी यूज केलं. नंतर इथे पण मी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज करतो. तर मला आता आउटपुट काय भेटायला पाहिजे B4 C50 ग्लोबल व्हेरिएबल ऍक्सेस केलं हे ऑपरेटर यूज करून A10 आणि C50. तर बघूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आउटपुट 4 B4 C50 ग्लोबल व्हेरिएबल आलं आणि A10 आणि C50 मेन मध्ये. बरोबर. तर हे अशा प्रकारे व्हेरिएबल जे आहे ते दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं आहे ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल. तर ते ऍक्सेस कसं होतं हे तुम्ही आत्ताच प्रोग्राम मध्ये बघितलं. लोकल व्हेरिएबल कसं ऍक्सेस करायचं आणि ग्लोबल व्हेरिएबल कसं ऍक्सेस करायचं तर हे तुम्ही आत्ताच बघितलं आणि ही अनालॉजी समजून घेतली तुम्ही. केस 1 केस 2 सेम व्हेरिएबल नेम आणि केस 3 बायझिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. काही क्वेश्चन असतील तर विचारा. थँक्यू.